नमस्कार. मी आज काही माहिती माझी सहकारी निशिगंधाच्या सोबत तुमच्या सोबत शेअर करायला आलोय. विषय कॉक्रोच, झुरळ. आपल्याकडे झुरळ झाली की ती झुरळ मारण्यासाठी घरात काळं हिट ठेवतात. पहिले लाल हिट होतं, आता काळं हिट ठेवतात. काळं जरा जास्त स्ट्रॉंग आहे म्हणे आणि ही झुरळ मरतात, घराबाहेर पळून जातात. कोणीतरी देशातील तरुणांना झुरळ म्हणालं न्यायाधीशांनी, म्हणून लगेच देशातील तरुण झुरळ झाला. ते झुरळासारखं म्हणाले, झुरळ नाही म्हणाले. पण लगेच तरुण झुरळ झाला आणि या देशाची सगळी सत्ता झुरळांच्या हातात द्यायची आहे, असं तर नाही ना करता येत. चला जरा या विषयातलं एक पूर्ण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं 1,10,00,000 लोकांचा पाठिंबा याला मिळालेला आहे. त्यामुळे यावर गांभीर्यानं बोलावं लागेल, खूप गांभीर्यानं बोलावं लागेल. त्या 1,10,00,000च्या पाठिंब्यामुळे, फॉलोअर्समुळे मी हा विषय बोलायला आलोय. खरं सांगू, अॅनालायझर न्यूज चॅनलचे, यूट्यूब चॅनलचे आत्ताच्या घडीला 7.25 लाख सबस्क्रायबर मराठीत आहेत, 2 लाखाच्या वर हिंदीत आहेत आणि आता आकडा डिवाईनचा लाखभराच्या आसपास चाललाय. म्हणजे 10 लाख सबस्क्रायबर आहेत. 10 लाख सबस्क्रायबरमध्ये म्हणजे 1 मिलियन, फार कमी आहे त्या 11 मिलियनच्या तुलनेत आमचं. की जाडकी पत्ती कसपट ते झुरळ असतील तर आम्ही डेकणं. पण जेव्हा या माझ्या विषयांना ऐकणारी माणसं बघितली तर 10 लाखात सगळ्या चॅनलला मिळून 1,00,000-1.5 लाख व्ह्यूज पण मिळत नाहीत. हे वास्तव आहे. फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स म्हणजे त्या फॉलोअर्सचा खरेखुरे फॉलोअर्स असा होत नाही. काही काही प्रेक्षक असतात. त्यामुळं या 11 मिलियनचं मला भय वगैरे वाटत नाही, आश्चर्य वगैरे वाटत नाही. जरा पुढे जाऊया आपण. खरं सांगतो, हा स्वस्तातला ध्रुवराठी आहे. स्वस्तातला ध्रुवराठी. ते जर्मन शेफर्ड आणि त्या जर्मन शेफर्ड नंतर हे आता कारवानी. ह्याच्या पलीकडं काही फार वेगळं नाही आहे. मला याचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे. एक पोस्ट दाखवतोय, 2019ची आहे. लीगल राईट्स ऑर्गनायझेशन, LRO नावाचं एक संघटन आहे. या संघटनेने टाकलेली ही पोस्ट आहे. त्यांनी पुण्याच्या पोलीस कमिशनरकडे दिलेली ही तक्रार आहे. तक्रार कशासाठी दिली आहे? काश्मीर आणि काश्मीरशी संबंधित वादग्रस्त विषय करून देशविघातक पोस्ट हा माणूस करतो, अशा अर्थाची ती पोस्ट आहे. व्यक्ती कोण आहे? हाच दिपके, कॉक्रोच जनता पार्टीवाला. चला आता ही तक्रार बघितली म्हणजे हा देशविघातक कारवाया करणाऱ्यापैकीचा आहे. अजून एक पोस्ट तुम्हाला दाखवतो याचीच. पश्चिम बंगालची निवडणूक चालू होती आत्ता आणि या निवडणुकीत CRF, इलेक्शन कमिशन हे वोट चोरी करायला बंगालमध्ये आहेत असं म्हणतोय हा माणूस. म्हणजे याचं समर्थन पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसला आहे. जरा पुढे जाऊया, एक 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 टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. याची जरा डिटेल्स तपासून बघा. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा आम आदमी पार्टीचा सोशल मीडियाचा संयोजक होता. दिसेल की तुम्हाला हा दिल्ली सरकारच्याकडं ऑफिशियल सरकारी काम करायला नियुक्त होता. हा स्वस्तातला जर्मन शेफर्ड म्हणजे ध्रुवराठी पूर्वी आताही केजरीवालच्या इशाऱ्यावर केजरीवालाच्यासाठी काम करणारा व्यक्ती होता. पहिल्यापासून अशा स्वरूपाची वक्तव्य करणे याचं काम आहे, कांड आहे. छत्रपती संभाजीनगरचा आहे म्हणे, माहीत नाही काय खरं काय खोटं, कुठे कुठे राहतो, कुठे कुठे काय काय करतो, याची सगळी माहिती घ्यायला आणि द्यायला काही आवश्यकता नाही आहे. हे सगळं बोलतोय ते 11 मिलियन्सच्या फॉलोअरमुळं. या सगळ्या लोकांना सपोर्ट करणारा कोण कोण आहे? कीर्ती आझाद, महुआ मोइत्रा, हे सगळे तृणमूल काँग्रेसचे, ज्यांना या देशामध्ये आता गोंधळ घालायचा आहे. ही सगळी माणसं याला सपोर्ट करतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, 11 मिलियन लोकांचं समर्थन असल्याचं बोललं जात आहे. कदाचित ते बिलियनपर्यंत जाईल व्हिडिओ प्रस्तुत होता. आता मी तुम्हाला यातलं सत्य सांगण्यासाठी माझी सहकारी निशिगंधाला बोलवतोय आणि तिला सांगतोय की हे नेमके सबस्क्रायबर अकाउंट्स कोणते आहेत, कसे आहेत, कोणत्या नाववाले आहेत, कुठले आहेत, या संबंधीची सगळी माहिती द्यावी. कॉक्रोच जनता पार्टी हे नाव सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये. ह्या सोशल मीडियावरच्या पार्टीचा फाउंडर आहे अभिजित दिपके. सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यानंतर त्यानं तरुणांना आवाहन केलं, जे प्रचंड व्हायरल झालं आणि ह्यातूनच ह्या कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला असं म्हणता येईल.
ह्या पार्टीचे सोशल मीडियावरचे फॉलोअर्स वाढतच जात आहेत. ते कमी व्हायचं नावच घेत नाहीयेत. म्हणजे सरांनी हा व्हिडिओ शूट करेपर्यंत ती संख्या 11 मिलियन होती. मी हा व्हिडिओ शूट करते तोपर्यंत 2 तासात ती संख्या 15 मिलियन पर्यंत पोहोचली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचूस तर तीच संख्या 20 ते 25 मिलियन पार नक्कीच गेली असणार, यात कुठलीही शंका नाही. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी सोशल मीडिया क्रांती झाली आहे ती फक्त 4 दिवसात. म्हणूनच या कॉकरोच जनता पार्टीचं इतकं कौतुक चाललंय सगळीकडे. सगळ्या मोदी विरोधकांना हातात नवीन शस्त्र सापडलंय भाजप विरोधात वापरण्यासाठी आणि आता ही पार्टी भाजपला टक्कर देणारी म्हणे. का? तर इंस्टाग्रामवर भाजपचे फॉलोअर्स 8.7 मिलियन आहेत आणि ह्यांनी त्यांना क्रॉस करत हा 15-20 मिलियनचा टप्पा गाठलाय. म्हणून ही पार्टी 2029च्या निवडणुकीपर्यंत काय कामगिरी करणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पण ह्या कॉकरोच जनता पार्टीला फॉलो करणारे देशातले तरुण जनता नक्की कोण आहे ह्याचा जरा शोध घेतला असता जे सत्य माझ्या समोर आलं तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला या फॉलोअर्सची लिस्ट दाखवते आणि ती सगळी नावं वाचून दाखवते. तो व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि यातली नावं नीट बघा. झहीर शफीक, जुल्फा हमीर खान, पाक आर्मी, शहाबाज सलीम, जावेद मलिक या व्यक्तींचे अकाउंट ह्या पार्टीला फॉलो करतात आणि ही सगळी लोक कुठली आहेत? पाकिस्तान. ह्या सगळ्या लोकांच्या नावासमोर पाकिस्तानचा झेंडा आहे म्हणूनच ही पाकिस्तानी अकाउंट आहेत हे कळलं. पण ही नावं खूप मोजकी आहेत बरं का. अशी अजून कितीतरी फॉलोअर्स असतील जे पाकिस्तानमधून या पार्टीला सपोर्ट करतात. आता पुढे जाऊया. मुर्तजा पाशा, अब्दुल मन्नन, नवाब अली, अझहर शेख, झहीर खान ही सगळी नावं तुर्की आहेत. पुढे इस्लाम, मार्कोस, नजबूज, साकिब या व्यक्ती बांगलादेशी आहेत. ह्या सगळ्या व्यक्तींच्या नावापुढे त्यांनी ठळकपणे आपल्या देशाचा झेंडा दाखवलाय. पाकिस्तानी लोकांनी पाकिस्तानी झेंडा, बांगलादेशी लोकांनी त्यांचा झेंडा, म्हणूनच ही नावं ओळखू तरी आली. पण अशी अजून कितीतरी नावं असतील, व्यक्ती असतील ज्या पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळमधून ह्या कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटला फॉलो करतायत. अजून काही व्हिडिओ दाखवते ज्यात फॉलोअर्सची संख्या दिसतीये, तो पहा. पाहिलं? ही संख्या लाखांच्या घरात जाते. एक डाटा समोर आलाय ज्यात असं सांगितलं जातंय की 15 मिलियन पैकी 40 ते 45% फॉलोअर्स हे पाकिस्तानी युजर्स आहेत, 14% बांगलादेशी नागरिक आहेत. ज्यावेळी एखाद्या पार्टीला भारतीय नागरिकांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक पाठिंबा देऊ लागतात तेव्हा कोणत्याही शहाण्या माणसानं समजून जावं की या लोकांचा उद्देश नक्की काय आहे. म्हणूनच या नव्यानं सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टीला नक्की पोचताय कोण? आपल्या देशातल्या एका पार्टीच्या सोशल मीडिया पेजला ही पाकिस्तानी, तुर्की, बांगलादेशी, नेपाळी नागरिक का बरं फॉलो करतायत? यामागे नक्की कोणाचा हात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक माहिती मी तुम्हाला या फॉलोअर्स बद्दल सांगते. ह्या कॉकरोच पार्टीचे 15 मिलियन फॉलोअर्स सुद्धा खोटे असण्याची जास्त शक्यता आहे. कारण पहिली गोष्ट, ही सगळी संख्या फक्त 4 दिवसात वाढली आहे आणि ह्या पार्टीच्या इंस्टाग्रामच्या एका पोस्टवर ज्यात भाजप आणि या पार्टीच्या फॉलोअर्सची तुलना केली आहे ती पोस्ट मी तुम्हाला दाखवते. त्या पोस्टवर एका अरमान जुनैद नावाच्या व्यक्तीची कमेंट आहे जी लक्षवेधी ठरते. तो यात म्हणतोय, कल तक 10 मिलियन फॉलोअर्स कर दूंगा. हा अरमान एक यूट्यूबर आहे. त्यानं त्याच्याच अकाउंटवरून इंस्टाग्राम पेजचे फॉलोअर्स कसे विकत घेता येतात हे सविस्तरपणे समजून सांगितलंय. अशा प्रकारे जर कॉकरोच जनता पार्टीमध्ये झुरळांची संख्या वाढत जाणार असेल ना तर त्यांना संपवायला हिटची सुद्धा गरज भासणार नाही. ऐकलं निशिगंधाच्याकडून? आता या सगळ्या प्रकाराला बघितल्यानंतर याचे फॉलोअर्स कुठले तुमच्या लक्षात येईल. पश्चिम बंगाल, बांगलादेश, पाकिस्तान, या जर्मन शेफर्ड जिथे इथे प्रभावशाली आहे तिथे, श्रीलंका, काही नेपाळ, या राज्यातून समर्थक, या देशातून समर्थक गोळा करायचे आणि याला सपोर्ट करणारी आम आदमी पार्टी, त्यांचे काही कार्यकर्ते, सपोर्ट करणारे तृणमूल काँग्रेस, त्यांचे काही कार्यकर्ते, या सगळ्यांनी मिळून केलेलं हे कांड आहे. लक्षात ठेवा,
मी तुम्हाला आणखी एक गोष्ट निशिगंधाला दाखवायला सांगतोय. ती तुम्हाला यातले सगळ्या फिगर्स काढून सांगेल. निशिगंधा, आम आदमी पार्टीला दिल्ली, पंजाब, गुजरात या राज्यात मिळालेली मतं, तृणमूल काँग्रेसला आत्ताच बंगालमध्ये मिळालेली मतं, या सगळ्यांची एकत्रित आकडेवारी काढून सांग आणि यांच्या फॉलोअर्सच्या एकूण संख्येला मिसळता येते का ते बघ, म्हणजे लक्षात येईल. जरा ऐका निशिगंधाच्याकडून. आता अजून एक माहिती जाणून घेऊया. दिल्लीत आम आदमी पक्षाला 2025च्या निवडणुकीत एकूण मतं मिळाली 41,30,000. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत मतं मिळाली 65,30,000. तिकडे त्यांनी 117 पैकी 92 जागा जिंकल्या आणि पंजाबमध्ये आज त्यांची सत्ता सुद्धा आहे. पुढे जाऊया. नुकतंच बंगालच्या निवडणुका झाल्या आणि तिथे तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला, भाजप विजयी झालं. याच तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी ह्या कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन द्यायला सुरुवात केली आहे. त्यांना पश्चिम बंगालमध्ये एकूण मतं मिळाली होती 2,58,20,814. आता 15 ते 20 मिलियन फॉलोअर्स म्हणजे ही संख्या जाते 2 कोटींच्या आसपास. त्यातलेही खरे किती आणि खोटे किती हे माहीत नाहीये बरं का. म्हणजे ह्या तिन्ही राज्यात आम आदमी पार्टी आणि TMCला जेवढी मतं मिळाली तेवढीच या कॉक्रोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या आहे. त्यावरूनच हा फॉलोअर्सचा फुगा नक्की कसा वाढत गेलाय, त्याच्यात हवा कोण भरतंय, त्यांना समर्थन कोण देतंय हे लक्षात येतं. पाहिलं, 2 पक्ष एकत्र आले तर 1-1.5 कोटी फॉलोअर्स जमा करणं आणि त्याला विदेशी मदत घेणं सहज शक्य आहे. अगदी सोपं सांगतो. आता जर या देशामध्ये तुम्हाला कॉक्रोच वाढतायत असं वाटलं ना, तर प्रत्येकाने काळं हिट घेऊन बसा, या असल्या अकाउंटला रिपोर्ट करा आणि अजिबात घाबरू नका. तुमची बायको घाबरत असेल, तुमची आई घाबरत असेल कॉक्रोच आणि पाली आल्यावर, तर तुम्ही घाबरू नका. तुम्ही आपलं काळं हिट घेऊन यांना मारायसाठी धावत पळत जा. नमस्कार. जागृतीचा विधान